जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा विटातर्फे शाळा कट्टा या उपक्रमाअंतर्गत आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या व्यक्तींची या ठिकाणी मुलाखत घेत असतो। तशीच मुलाखत आज आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या गावचे पोलीस पाटील आदरणीय रमेश दादा खैरनार यांचे चिरंजीव श्री संतोष रमेश खैरनार सध्या ते तलाठी या पदावर कार्यरत आहेत। त्यांचं तहसील जे आहे तहसील कार्यालय उमरखेड जिल्हा यवतमाळ मध्ये। मुलाखतीचा मागचा जे उद्देश जो आहे की आपल्या मुलांमध्ये जो आहे काहीतरी बदल व्हावा, मुलांमध्ये प्रेरणा तयार व्हावी, उत्साह तयार व्हावा, की आपल्यालाही एक दिवस यांच्याप्रमाणे या समोरच्या व्यासपीठावर बसायला मिळावं, आपली पण कोणीतरी मुलाखत घ्यावी, आपणही आपल्या गावाचं नाव, आपल्या आई वडिलांचं नाव, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल आणि मोठं करावं, या मागचा हा एक खरा उद्देश असतो। त्याच उद्देशाप्रमाणे आपण आज या ठिकाणी आपण संतोष भाऊ खैरनार यांची या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत। आमचे विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारणार आहेत आणि त्या प्रश्नांना संतोष भाऊ या ठिकाणी उत्तर देणार आहेत की त्यांना कोणत्या पद्धतीने कसं स्ट्रगल करावं लागलं, कसा अभ्यास करावा लागला, की त्यांचं जीवनपट नेमका काय आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी त्यांच्या मुलाखतीतून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या प्रथेप्रमाणे आपण आपल्या शाळेमार्फत त्यांचं सर्वप्रथम स्वागत करूया। चला सर्वांना नमस्कार। दरवर्षी आपण मुलाखत घेत असतो। वेगवेगळ्या क्षेत्रातील जे नामांकित मान्यवर व्यक्ती आहेत त्यांची मुलाखत आपण शाळा कट्टा या हा जो कार्यक्रम आहे त्यानुसार घेत असतो। याचा आमचा एकच उद्देश आहे की ही जी लहान मुलं आहेत, आजचं जे युग आहे ते स्पर्धेचं युग आहे। स्पर्धेमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर खूप कष्ट घ्यावं लागतं, खूप अभ्यास करावे लागतात। आता ग्रामीण भागातली जी मुलं असतात त्यांच्यामध्ये हुशारी ही मुळातच असते, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन होत नाही किंवा त्यांना ज्या भविष्याच्या वाटा आहेत त्या लक्षात येत नाहीत, त्यामुळे ते भरकटून जातात। मग तसं होऊ नये यासाठी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची मुलाखत ठेवण्याचं या ठिकाणी काम करतो, जेणेकरून मुलांना याच वयात समजून जाईल की भविष्यामध्ये आपल्याला काय व्हायचंय, कशा पद्धतीने आपण तयारी केली पाहिजे। त्याचबरोबर शालेय जीवनामध्ये आतापासूनच आपण कोणत्या प्रकारचा अभ्यास केला पाहिजे। ठीक आहे, जास्त वेळ न घालवता आजचे आपले जे मुलाखत करते आहेत ते संतोष भैया रमेश खैरनार हे तलाठी आहेत। सर्वांना समजलंच असेल, तहसील कार्यालय उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी ते तलाठी आहेत। दोन शब्द फक्त त्यांच्या बाबतीत बोलतोय की आता मला या ठिकाणी येऊन जवळपास 6 वर्ष झाले। मी रमेश दादाला भरपूर वेळेस बोलत असतो की तुमची जी मुलं आहेत ती आम्हाला कधीच असं बाहेर रस्त्यावर फिरताना दिसत नाहीत। नेहमी इथं जरी आले ते गावामध्ये तरी ते त्यांचं काम आणि ते याशिवाय ते दुसरं काहीच करत नाहीत। आणि अभ्यासामध्ये तर जवळपास सर्वच हुशार आहेत। आणि मागच्या वर्षी तलाठी म्हणून सुद्धा त्यांना जॉईनिंग भेटले आपण, त्यामुळे त्यांचं या ठिकाणी मुलाखत ठेवलेली। ठीक आहे, आपल्याला असंच व्हायचंय, आपल्याला सुद्धा फक्त अभ्यास आणि अभ्यास करायचा आहे। आपल्याला जर पुढे जायचं असेल तर याच पद्धतीने आपल्याला कष्ट घ्यावं लागेल। आता जर आपण इतर ठिकाणी लक्ष दिलं तर आपण भविष्यात काहीच बनवू शकणार नाही। ठीक आहे, आपण आता प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करूयात। त्यांचा जो परिचय आहे, सर्व काही गोष्टी आहेत, आपण ते प्रश्नाच्या माध्यमातून त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। तर सुरुवातीला सर्वांनी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मुलाखतीचा पहिला जो प्रश्न आहे, अनादी शिंदे हिला मी अशी विनंती करतो की तिने विचारावा। नमस्कार सर, माझे नाव अनादी वाल्मी शिंदे आहे। मी आता 5वी शिकते। माझा प्रश्न असा आहे की तुमचा परिचय करून द्या। बरं, हे चालेल सर? नाही त्याच्यात पण बोला ना। यात बोला का? बटन चालू कर। हॅलो,
गुड मॉर्निंग. माझं नाव संतोष रमेश खैरनार. आता सरांनी ओळख करून दिलीच माझी. तर मी आपल्या गावाचे पोलीस पाटील कांताबाई रमेश खैरनार, तसेच आपले गावाचे माजी सैनिक रमेश खैरनार यांचा मुलगा श्री संतोष रमेश खैरनार. पुढचा प्रश्न. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, स्वरा खैरनार इयत्ता 5वीची विद्यार्थिनीला मी अशी विनंती करतो की तिनं प्रश्न विचारावा. नमस्कार सर, माझे नाव स्वरा आहे. मी इयत्ता 5वी शिकते. माझा प्रश्न असा आहे की तुमचे शिक्षण कोणत्या शाळेत झाले? तर माझं शिक्षण ह्या शाळेत झालं. 1ली ते 7वी मी ह्या शाळेत शिकलो होतो. त्यानंतर 8वी ते 10वी रेवनाथ स्कूल माहिती असेल सर्वांना, तर रेवनाथ शाळेत शिकलो होतो. त्याच्यानंतर मी 11वी 12वी संभाजीनगरला विवेकानंद कॉलेजमध्ये शिकलो. त्यानंतर 12वी ते म्हणजे डिग्रीचं शिक्षण हतनूरचं कॉलेज, राष्ट्रीय कॉलेज, तिथं केलं. त्याच्यानंतर मी एम ए केलं मी विवेकानंद कॉलेजमधून. तर माझं एम एपर्यंत शिक्षण झालेलं आहे. धन्यवाद. यानंतरचा प्रश्न घेऊन येत आहे श्रुतिका. नमस्कार सर, माझे नाव श्रुतिका रवींद्र घाणे आहे. माझा प्रश्न असा आहे की तुमचे शिक्षण किती झाले? हा, ठीक आहे. अगोदरच्या प्रश्नामध्येच त्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. यानंतरचा प्रश्न घेऊन येत आहे तन्वी, 5वीची विद्यार्थिनी. नमस्कार सर, माझे नाव तन्वी आबासाहेब भोजने आहे. मी आता 5वी शिकते. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या सरांचा मार खात होते का? तर याचं उत्तर असं आहे की मी माझ्या सरांचा मार म्हणजे एकदम थोडा खाल्ला, म्हणजे कधी आणि 2-3 वेळेसच मार खाल्ला. ते पण मला आठवतं. एकदा 7वीत मी आणि माझा मित्र गणेश आणि सोमनाथ याने आम्ही तिघांनी एकदा सोबत मार खाल्लेला आहे. आणि माझ्या शिक्षकांपेक्षा म्हणजे तर अभ्यास वेळेवर करत होतो, त्याच्यामुळे जास्त मला मार भेटला नाही. परंतु मला सगळ्यात जास्त मार माझ्या वडिलांनी दिलेला आहे. म्हणजे शिस्त लागावी म्हणून. मुळात उद्देश हाच होता की शिस्त लागावी, पोरांनी अभ्यास करावा, हाच मुळात उद्देश होता. त्याच्यामुळे मी शिक्षकांचा मार कमीच खाल्लेला आहे. पूर्वी एक वाक्य बोललं जायचं, छेडी लागे छमछम विद्या येई घमघम. शाळेमध्ये शिक्षक लोक जे मारतात तुम्हाला कशासाठी मारतात रे? हां, तुम्हाला काहीतरी आलं पाहिजे, तुमचा अभ्यास चांगला झाला पाहिजे, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, खूप छान प्रश्न विचारला. धाक पाहिजे तुम्हाला, घरचा धाक पाहिजे, शिक्षकांचा धाक पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. ठीक आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे मी ईश्वरी भोजने तिला विनंती करतोय, तिने विचारावा. नमस्कार सर, माझे नाव ईश्वरी नामसाहेब भोजने. मी आता 5वीत शिकते. माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला शाळेत असताना काय होण्याची इच्छा होती? तर मी ज्यावेळेस शाळेत होतो तर मला पोलीस खात्यात जाण्याची इच्छा होती, फार इच्छा होती. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस अभ्यास सुरू केला त्यावेळेससुद्धा मला पोलीस खात्यातच जाण्याची इच्छा होती. परंतु काही कारणास्तव 2-3 वेळेस मी एक्झाम दिल्या, मेन्सपर्यंत पोचलो, मुलाखतीपर्यंत पोचलो, पण काही वेळेस म्हणजे PSIचं होऊ शकलं नाही. त्याच्यानंतर मग ही परीक्षा दिली. पण मग मला जर विचारलं तर तुम्हाला काय व्हायची इच्छा होती, तर मला पोलीस खात्यात जाण्याची इच्छा होती. हा, लक्ष द्या. पहा, तुम्ही या वयापासूनच तुम्हाला भविष्यामध्ये काय व्हायचं आहे हे ठरवून ठेवलं पाहिजे. आलं लक्षात? तुम्ही जर आज नाही ठरवलं तर भविष्यामध्ये तुम्हाला ते मार्ग सापडणार नाहीत, किंवा तुम्हाला जो मार्ग दिसेल त्याच मार्गाने तुम्ही जाल. आणि अनेक वेळा तुमच्यामध्ये वेगळे गुण असतील आणि तुम्ही वेगळ्या दिशेला जाल. आलं लक्षात? त्यामुळे आता सर्वांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला भविष्यामध्ये काय व्हायचं आणि त्या दृष्टीनं आपला अभ्यास सुरू केला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद सर. यानंतरचा जो प्रश्न आहे साक्षी भोजने हिला मी आमंत्रित करतोय. नमस्कार सर, माझे नाव साक्षी पुंडलिक भोजने. मी आता 7वीत शिकते. माझा प्रश्न असा आहे, शाळेत असताना तुमच्या अभ्यासाचे नियोजन कसे होते? तर हा प्रश्न मुळात म्हणजे याचं उत्तर असं देतील मला की आतापासून तुम्हाला फारसे नियोजनाचं म्हणजे काही काम नाही, कारण तुम्ही मुळात छोटे जास्त मोठे नाही, तुम्ही नियोजन पुढं लागतं अभ्यासाला. पण आता हे महत्त्वाचं आहे
की शिक्षकांनी जेवढा अभ्यास सांगितला तेवढं करणं आवश्यकच आहे. म्हणजे जर आज सांगितलं तुम्हाला एखादं समजा 5वीत तुम्ही असाल तर पायथागोरसचा प्रमेय एक बरोबर, तर मग जर शिक्षकाने आज शिकवलं तर त्याच्यावर आज अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे आजचा आज अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि राहिली गोष्ट नियोजनाची, तर आतापासून असं काही नियोजन करू नका. फक्त शिक्षक सांगतील तेवढं ऐका, तेवढा अभ्यास करा, तेच आवश्यक आहे सध्या. चालेल, धन्यवाद सर. यानंतर इयत्ता 6वीचा विद्यार्थी नैतिक, याला मी पुढील प्रश्न विचारण्यासाठी आमंत्रित करतोय. नमस्कार सर, माझे नाव नैतिक संजय सिंग. मी इयत्ता 6वीमध्ये शिकतो. माझा असा प्रश्न आहे की तलाठी होण्यासाठी तुम्ही कोणती परीक्षा दिली? तर तलाठी होण्यासाठी एक्झाम MPSC घेत होते पहिले, पण आता एक खाजगी जी संस्था आहे IBPS म्हणा, ते एक्झाम घेतात. IBPS मार्फत परीक्षा होते आणि त्याच्यानुसार सिलेक्शन होतं. तर तलाठी होण्यासाठी मी IBPSची परीक्षा दिली होती, तर त्याच्यानुसार माझं सिलेक्शन झालेलं आहे. पण ठीक. पहा, जेव्हा आपण आपलं शालेय जीवन शिक्षण पूर्ण करतो आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतो, त्यानंतर आपल्याला कुठल्याही नोकरीला लागायचं असेल तर स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. कोणती परीक्षा? स्पर्धा परीक्षा. आणि वेगवेगळ्या आजकाल वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या आहेत की ज्या काय करतात, परीक्षेचं आयोजन करतात आणि परीक्षा घेण्याचं काम करतात. ठीक आहे. त्यानुसार IBPSची जी परीक्षा असते, IBPS एक संस्था आहे, कंपनी आहे, जी की स्पर्धा परीक्षा आयोजन करण्याचं काम करत असते. तर त्या माध्यमातून आपण एखाद्या नोकरीला लागू शकतो परीक्षा देऊन. यानंतरचा प्रश्न जो आहे, मी आकांक्षाला आमंत्रित करतो या ठिकाणी विचारण्यासाठी. नमस्कार सर, माझे नाव आकांक्षा संतोष अवताडे. मी इयत्ता 7वीत शिकते. माझा प्रश्न असा आहे की तलाठी होण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या विषयाचा अभ्यास केला? तर तलाठी होण्यासाठी आता तुम्ही जे शिकताय, समजा गणित, तर मला सुद्धा गणिताचा अभ्यास करावा लागला. तुम्ही आता जे गणित शिकताय तेच पुढं स्पर्धा परीक्षेमध्ये. तुम्ही आतापासून 5वी 6वी 7वीला जे गणित आहे ते सुद्धा तिथंच आहे मला. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान, तुम्हाला आता जे शिक्षक शिकवतात सामान्य विज्ञान ते सुद्धा आहे. त्यानंतर मराठी व्याकरण, तुम्हाला जे मराठीचे सर ते शिकवतात ते सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जे आता जे विषयाचा अभ्यास करताय पूर्ण, इतिहास म्हणा, भूगोल म्हणा, नागरिकशास्त्र, जे कोणते विषय, अर्थशास्त्र नसेल वाटतं तसं नाही. तर जे विषय आता तुम्ही जे शिकताय त्याचा अभ्यास करताय तोच पुढे चालून स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास आहे. तो वेगळा असा काही अभ्यास नाही. तुम्ही जो अभ्यास करताय आता तोच मला पण अभ्यास होता, फक्त त्याची थोडी एक आपण काय म्हणू एक पायरी पुढची, बस एवढाच अभ्यास होता. मग बाकी काही नव्हता अभ्यास. तोच करा अभ्यास चांगला. लक्ष द्या, स्पर्धा परीक्षेमध्ये जो अभ्यास असतो तो आपला सगळ्या शालेय जीवनातीलच अभ्यास असतो. ठीक आहे. फक्त काठीण्य पातळी थोडीशी जास्त असते. म्हणजे आज जर तुम्ही पाया पक्का केला तर तुम्ही भविष्यामध्ये निश्चितच यश मिळवाल. आमच्याकडे गावातील खूप सारे विद्यार्थी येतात, जुने विद्यार्थी, की आम्हाला तुमचे 5वीचे 6वीचे 7वीचे पुस्तक द्या. म्हणजे त्यांचा जर अगोदर पाया पक्का असता तर जास्त त्यांना गरज पडली नसती. परंतु आपल्याला मार्गदर्शन नसल्यामुळे आपण या गोष्टीमध्ये थोडंसं मागं पडतो. त्यामुळेच आपण आपल्या शाळेतर्फे असे कार्यक्रम आयोजित करतो की तुम्हाला कळालं पाहिजे की आतापासूनच नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे. यानंतरचा जो प्रश्न आहे, मी स्वराला आमंत्रित करतो या ठिकाणी विचारण्यासाठी. 7वीची विद्यार्थिनी स्वरा. नमस्कार सर, माझे नाव स्वरा निलेश कोरडे आहे. मी इयत्ता 7वीच्या वर्गात शिकते. माझा प्रश्न असा आहे की शाळेतील तुमच्या आवडतीचे शिक्षक कोण होते? तर माझे तसे आवडते शिक्षक तर सगळेच होते, पण जे मी ज्यावेळेस 7वीला होतो त्यावेळेस अंबिलके सर म्हणून आले ते आम्हाला, नवीनच आले ते 7वीला. तर ते आतापर्यंत माझे बेस्ट शिक्षक होते. कारण आता कसं आहे, त्यावेळेस एवढी काही सोयीसुविधा नव्हती सर. तर म्हणजे कसं समजा हे तुम्ही जे कार्यक्रम घेताय ते सर्वप्रथम अंबिलके सरांनी सुरू केले ते. त्यांनी आम्हाला म्हणजे हे जे झाड आहे तुम्ही मागचे बघताय ते आम्हीच लावलेले झाड आहे. तर अंबिलके सरांनी म्हणजे आम्हाला स्टेज डेअरिंग सगळ्यात महत्त्वाचं, आणि ते इंग्लिशचे शिक्षक होते. तर इंग्रजी शिक्षकाचं आम्हाला म्हणजे काहीच येत नव्हतं, म्हणजे माझ्या नावाची स्पेलिंगसुद्धा येत नव्हती. तर त्यावेळेस अंबिलके सरांनी म्हणजे आम्हाला ABCD पासून तो स्वतःचं नाव, त्याच्यानंतर वाचणं, त्यानंतर समजणं, या सगळ्या गोष्टी एकाच वर्षी शिकवल्या.
तर माझे बेस्ट शिक्षक सध्या तरी आंबिलके सरच आहे, जे की 7वीत होते मला. बस चला टाळ्या वाजवा सरांसाठी एकदा. बघा, आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक आपले आई वडील आणि त्यानंतर शाळेतील शिक्षक असतात. ठीक आहे, ते ज्या प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन करतील त्यानुसार आपण घडत असतो. तर प्रत्येकाचे कोणी ना कोणी आवडते शिक्षक असतात. तर सरांचे आंबिलगे सर होते. आम्ही तर समजा पाहिलेलं नाही त्यांना, परंतु त्यांच्या सांगण्यावरून, पवार सरांनी पाहिलेलं असेल, परंतु त्यांच्या सांगण्यावरून असं लक्षात येतं की खरंच ते खूप चांगलं शिकवत असतील त्या काळामध्ये. म्हणजे आपली जी शाळा आहे पूर्वीपासूनच एक चांगली शाळा या परिसरामध्ये होती. यानंतर पुढील प्रश्न विचारण्यासाठी मी राधिकाला या ठिकाणी आमंत्रित करतोय, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. चालेल का? सुप्रभात सर, माझे नाव राधिका संपत कोडे, मी आता 7वीत शिकते. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकते का? विचार. तुमचे वडील आर्मीमध्ये होते, तर तुम्हाला आर्मीतील कडक शिस्त घरात पाळावी लागत होती का? नक्कीच. तर म्हणजे अजून पण ती शिस्त आहे जी की मी लहान होतो तेव्हापासून तशी शिस्त आहे. आणि आजही मी कालच आलो रात्री, तर आज सकाळीच जर शिस्तीप्रमाणे मी शेतामध्ये गेलो, तेच म्हणजे शिस्त आहे तीच आहे, आजही ती शिस्त आहे. आणि मुळात शिस्तीत पहिले सुरुवातीला कसं शिस्त म्हणजे थोडं हे वाटतं माणसाला की नको बाबा ही शिस्त, पण त्याच्यानंतर कळतं की त्याचं महत्त्व. ज्यावेळेस आपण यशस्वी होतो त्याच्यानंतर आपल्या शिस्तीचं महत्त्व कळतं. तर माझे वडील आर्मीमध्ये होते, तर जी शिस्त आहे ती आजही माझ्या घरात आहे. आणि ज्याप्रमाणे मी लहान होतो तेव्हा जशी शिस्त होती त्यावेळेस थोडी जास्त कडक होती, पण आता थोडा आता काही आता चालतं 19-20, पण मग ठीक आहे. चला टाळ्या वाजवा. तर आपल्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली शिस्त. आपले आईवडील आपल्यावर ओरडतात, आपल्याला त्यांचा खूप राग येतो कधी कधी की काय लावलं आहे आईवडिलांनी, मला हे करू देत नाहीत, मला ते करू देत नाहीत. परंतु नंतर आपल्या मोठं झाल्यानंतर असं लक्षात येतं की ते जे वागत होते आपल्यासोबत ते त्यांचं योग्य होतं. बरोबर आहे. तर अशी शिस्त असली पाहिजे. सुरुवातीलाच मी सांगितलं की दादांची जी मुलं आहेत ती कधीच आम्हाला बाहेर रस्त्यावर कधीच या 5-6 वर्षामध्ये दिसली नाहीत. हीच त्यांची कडक शिस्त होती आणि त्या शिस्तीचा परिणाम आज आपण पाहतोय की संतोष भैयाची निवड तलाठी म्हणून झालेली आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे याच्यावरच आधारित प्रश्न आहे. पूर्वाला मी अशी विनंती करतो की तिने या ठिकाणी येऊन प्रश्न विचारावा. नमस्कार सर, माझे नाव पूर्वा गणेश कोरडे, मी आता 7वीमध्ये शिकते. आपणास यावर्षीचा उत्कृष्ट ग्राम महसूल पुरस्कार भेटला आहे, याबद्दल तुमचे अभिनंदन. माझा प्रश्न असा आहे की हा पुरस्कार मिळवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे काम केले? म्हणजे खरंच खूप छान प्रश्न आहे सर. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी फक्त जॉईनिंग होऊन 1 वर्ष आलं, तर तालुक्यामध्ये मला तो पुरस्कार मिळाला. त्याचं एकच कारण मला वाटतं की मी जे कामं असतात त्याचं नियोजन व्यवस्थित केलं. आता समजा एखादा तलाठी, तर मुळात अपेक्षित असतं की लोकांनी तलाट्यापर्यंत जावं, पण मी याचं रिव्हर्स केलं, म्हणजे उलट केलं. तर मी स्वतः लोकांपर्यंत गेलो. समजा एखादी पूरस्थिती आहे तर लोक येत नव्हते माझ्या ऑफिसला, मी स्वतः त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांची पीक पाणी करत होतो. एखाद्याला समजा पैसे आले नाही पीक विम्याचे, तर मी स्वतः तो इनिशिएटिव्ह घेऊन म्हणजे मी स्वतः जात होतो आणि का पैसे नाही आले याची विचारणा तहसील ऑफिसमध्ये म्हणा किंवा त्याचं कोणतं एखादं डॉक्युमेंट राहिलं तर त्याची मी स्वतः जाऊन पूर्तता करत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन असतं, समजा आता तुम्ही 10वीला जाशाल आणि 11वीला तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर माझ्याकडे जवळपास लोकसंख्या 20 ते 25 हजार आहे सर. म्हणजे एवढे लोक माझे एका साजेत आहे, तालुक्याचा साजा आहे मला. तर मला त्याची पूर्वकल्पना होती की गर्दी खूप होणार होती, कारण एका वेळेस 200 जणांना उत्पन्न दाखला देणं शक्य नव्हतं. तर मी सर्वप्रथम 3 कॅम्प आयोजित केले होते गावामध्ये. तर एका कॅम्पमध्ये सरासरी समजा 1000 ते 1200 मी स्वतः शाळेमध्ये जायचो 10वीच्या वर्गामध्ये आणि त्यांचं फक्त नाव विचारायचो आणि उत्पन्न दाखला तिथं त्यांना प्रोव्हाइड करायचो. म्हणजे भविष्यातील जी आपली गर्दी ती कमी झाली आणि लोकांची जे काय म्हणतात त्याला जे पहिले परेशानी होणार होती ती कमी झाली. आणि त्याच्यानंतर जे विविध योजना असेल ज्या सरकारच्या खूप चांगल्या योजना आहे, समजा जिवंत सातबारा असेल, तुम्हाला कळणार नाही, परंतु ज्या सातबारा आहे, सातबाराच्या संदर्भात किंवा लोकांच्या संदर्भात ज्या गोष्टी त्या मी स्वतः लोकांपर्यंत गेलो, त्याच्यामुळे मला हा पुरस्कार मिळाला असं मला वाटतं. आणि जो कामाचा कालावधी तो सरासरी म्हणजे माझ्या साजामध्ये 15 दिवस आहे आणि माझा फक्त 1.5 दिवस आहे. त्याचं एक कारण असू शकतं की मला तो पुरस्कार मिळाला.
आपल्या ग्राम स्तरावरील सर्वात महत्त्वाचे अधिकारी हे ग्रामसेवक आणि तलाठी असतात. आपल्याला नेहमी त्यांच्याकडे काम पडतं. अनेक गावामध्ये आपण पाहतो की भरपूर वेळा आपल्याला एखादं काम असतं परंतु ते वेळेवर हजर नसतात अधिकारी. परंतु आपण पाहिलेल्या उत्तरामधून आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक गावामध्ये असे जर अधिकारी असतील तर त्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी. प्रत्येक गावातल्या अधिकाऱ्यांनी याच प्रकारचं काम केलं पाहिजे. जनतेचं यामधून जनतेची सेवा होते आणि आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात समाधान मिळत असतं. आणि हे जे कामं होतात हे सगळे शिस्तीमुळे होतात. लक्षात घ्या, आपल्या अंगामध्ये लहानपणीपासून जर शिस्त असेल तरच आपण भविष्यामध्ये अशा पद्धतीने वागू शकतो. तुमच्यामध्ये जर शिस्त नसेल तर तुम्हाला जरी एखादं नोकरी लागली किंवा एखादा तुम्ही व्यवसाय करत असाल तरी तो व्यवस्थित तुम्ही करणार नाही. यानंतर पुढील जो प्रश्न आहे मी प्रणालीला या ठिकाणी आमंत्रित करतो विचारण्यासाठी. नमस्कार सर, माझे नाव प्रणाली दीपक खरात असे आहे. मी इयत्ता 6वीत शिकते. माझा प्रश्न असा आहे, तुमच्या जीवनातील आदर्श व्यक्तिमत्व कोण आहे? तसं आदर्श व्यक्तिमत्व तर वडीलच आहे, परंतु जर बाहेर जर गेलं तर महात्मा फुले हे माझं आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्याचं कारण असं की त्यांनी स्वतः म्हणजे ज्यावेळेस तुम्ही महात्मा फुले वाचाल, तुम्हाला नसेल सध्या सिलेबसला महात्मा फुले आहेत नवीन याच्यामध्ये असलो तर महात्मा फुलेंनी स्वतः म्हणजे ज्यावेळेस अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद स्वतःच्या घरामध्ये सुरू केला होता. त्याच्यानंतर त्यांनी जे असे बरेचसे काम आहेत जे स्वतः त्यांना मूलबाळ नव्हतं तर त्यांनी त्या काळामध्ये दुसरं लग्न न करता म्हणजे एकाच स्त्रीसोबत राहिले ते आणि त्याच्यानंतर त्या स्त्रीला त्यांनी भारतातील पहिली शिक्षिका बनवलं, सावित्रीबाई फुले, आणि अशी शिक्षणाची ज्योत पेटवली. तर अशी व्यक्तिमत्व फार कमी भेटतात. आणि ज्यावेळेस 1869ला त्यावेळेस ते राजगडावर गेले होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी त्यावेळेस जयंती सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि नव्हे तर भारतातील सगळ्यात पहिले जयंती त्यांनी साजरी केली होती. तर असे जे आदर्श व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे मला आवडतात. तर माझं उत्तर याचं हे की महात्मा फुले हे माझं आदर्श व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी आपला आदर्श असला पाहिजे. आपण एखादा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्याची वाटचाल करत असतो. ठीक आहे, तर त्या पद्धतीनं प्रत्येकानं एक आदर्श आजपासूनच ठरवून घ्यायला पाहिजे. ते आपले आईवडील असतील किंवा आपले शिक्षक असतील, कोणी असेल एखादा चांगला व्यक्ती, आणि ते जसं काम करतात त्यांच्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. धन्यवाद सर. यानंतर पुढील प्रश्न मी अनुष्का शिंदे तिला या ठिकाणी आमंत्रित करतो विचारण्यासाठी. नमस्कार सर, माझे नाव अनुष्का श्वरी शिंदे. मी इयत्ता 6वी या वर्गात शिकते. माझा प्रश्न असा आहे की तलाठी म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या काय असतात? हां, तर तलाठी म्हणून सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी माझी म्हणजे तसं पाहता पुस्तकी जर उत्तर दिलं तर महसूल गोळा करणे हे माझं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त म्हटलं की शासनाच्या ज्या विविध योजना असतात ज्या की लोकांपर्यंत पोहोचत नाही, खूप चांगल्या योजना आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान ही खूप चांगली योजना आहे, ती लोकांपर्यंत पोहोचवणे हे माझं काम आहे. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांसंबंधी आपण ज्याला बळीराजा म्हणतो त्यांच्या ज्या विविध चांगल्या योजना आहे, पीक विम्याची म्हणा, कोणत्याही इतर सगळ्या ज्या योजना आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे, त्याचा लाभ शेतकऱ्यांना देणे हे माझं महत्त्वाचं काम आहे. धन्यवाद सर. यानंतर पुढील प्रश्न विचारण्यासाठी मी कार्तिक याला या ठिकाणी आमंत्रित करतोय. नमस्कार सर, माझे नाव कार्तिक सगन वाघ. मी इयत्ता 6वी या वर्गात शिकतो. माझा प्रश्न असा आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आम्ही कोणता अभ्यास करावा? जर समजा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर सध्या वेगळं असं काही करू नका. जे शिक्षक सांगताय अभ्यास ते व्यवस्थित करा, ते फार महत्त्वाचं सध्या तुमच्यासाठी. कारण आपण 10वीपर्यंत तुम्ही वेगळं काही करणार नाही जास्त. म्हणजे तुम्ही एकतर स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं असेल तर आपल्याला हाच अभ्यास आहे. तुम्ही जो पाचवीला करता, 1ली ते 4थी करता अभ्यास, 5वी 6वी 10वीपर्यंत जो अभ्यास आहे तोच व्यवस्थित करा. तोच स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही हाच व्यवस्थित अभ्यास केला, सरने सांगितल्याप्रमाणे जर तुमचा पाया भक्कम झाला तर इमारत उभी राहायला वेळ लागत नाही तुम्हाला. तर जो अभ्यास आहे 10वीपर्यंत तोच व्यवस्थित करा. आणि शिक्षक वेळोवेळी सांगतील, समजा एखादं अवांतर पुस्तक असेल किंवा एखाद्या
एखादं नवीन पुस्तक असेल ते फक्त वाचायचं, बाकी जास्त काही करू नका. जे तुम्हाला अभ्यास आहे तोच व्यवस्थित करा, प्रामाणिकपणे करा आणि शिस्तीत करा, बाकी काहीच नाही. धन्यवाद सर. यानंतर पुढील प्रश्न विचारण्यासाठी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी अनुजा हिला मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. नमस्कार सर, माझे नाव अनुजा बाबासाहेब जाधव. मी आता 7वीमध्ये शिकते. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडते का? नक्कीच मला ते काम आवडतं. कारण याचं उत्तर म्हणजे कारण याचं असं आहे की मी लोकांपर्यंत पोचतो आणि एखादं काम, समजा एखाद्या शेतकऱ्याचं एखादा निधी अडलेला असेल आणि शेतकऱ्याला जर तो निधी भेटला तर त्याचं समाधान जे चेहऱ्यावर असतं ते फार महत्त्वाचं आहे. आणि जे मी काम करतोय ते शेतकऱ्यांशी संबंधित, म्हणजे थेट संबंध शेतकऱ्यांशी, त्याच्यामुळे माझं जे काम आहे ते मला खरंच आवडतं. प्रत्येकाला आपल्या कामाप्रती आवड असेल तर नक्कीच ते काम आपण अगदी चांगल्या प्रकारे करत असतो. कुठलंही काम करत असताना आपण त्या कामाची आवड लावून घेतली पाहिजे. आता तुमचं सध्याचं काम काय आहे? अभ्यास करणे, बरोबर आहे. तुम्हाला त्याची आवड असली पाहिजे. उगा आम्ही सांगतो म्हणून तुम्ही अभ्यास केला तेवढाच करायचा, जेवढा सरांनी सांगितलं तेवढा. जर केलं तर तुम्हाला त्याची सवय लागणार नाही, त्याचा फायदा जास्त होणार नाही. ठीक आहे, खूप छान उत्तर दिलं सरांनी. यानंतर पुढील प्रश्न विचारण्यासाठी मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी तन्वी हिला या ठिकाणी बोलावतोय. गुड मॉर्निंग सर, माझे नाव तन्वी जनार्दन पठाडे. मी आता 6वी या वर्गात शिकते. माझा प्रश्न असा आहे की तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करता? याचं उत्तर मला वाटतं दिलेलं आहे सर, परंतु ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर दिलेलं आहे मी. मदत म्हणजे असं मी का वैयक्तिक करत नाही. ज्या शासनाच्या योजना आहे ज्या की आपल्या बळीराजासाठी, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहे, फक्त मी ज्या त्या योजना आहे त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो. आणि एखादं काही काम असेल माझ्या फील्डला तर मी ते शक्यतो मदत करण्याचा प्रयत्न करतो. यानंतर शेवटचा प्रश्न आहे. तेजस याला मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. इयत्ता 7वीचा विद्यार्थी. नमस्कार सर, माझे नाव तेजस रघुनाथ भोसले. माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या कामातून सर्वात जास्त समाधान केव्हा मिळते? समाधान म्हणजे आता एक प्रसंग सांगतो तुम्हाला की एक बाई होती, म्हणजे एक आजीबाईच होती. तर तिच्या पायात हे नव्हतं, म्हणजे चप्पल नव्हती. तर ती माझ्याकडे आली, साजावर आली आणि मला तिनं 3 सातबारे मागितले आणि एक उत्पन्नात दाखला. मी पटकन दिला तो आणि त्याचं शासकीय याच्यानुसार त्याचे 50 रुपयाच्या आसपास होत रुपये. तर म्हटलं, मग मी माझ्या खिशातले 50 रुपये दिले आणि म्हटलं आजी 100 झाले आता, आणि तू चप्पल घे आणि तू पहिले चप्पल घाल. तर असं ज्यावेळेस एखादा गरीब असतो किंवा जो एखादा हातबल असतो, ज्यावेळेस आपण त्याला मदत करतो त्यावेळेस बस ते मला आवडतं आणि मी त्याच्याप्रमाणे काम करतो. लक्ष द्या. प्रत्येक गावामध्ये जर असे अधिकारी असतील तर गावाचा विकास नक्कीच होणार आहे, लक्षात घ्या. आणि आपल्याला पण आता भविष्यामध्ये अधिकारी व्हायचं आहे, चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यायचं आहे आणि प्रत्येक गावाचा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जासाल त्या ठिकाणी तुम्ही ते काम चांगलं करून लोकांची त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. त्या गावाचा असेल, शहराचा असेल, विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. शासनाच्या अनेक योजना असतात परंतु त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, कारण की आपल्यापर्यंत पोहोचवणारे जे लोक असतात ते असतात अधिकारी लोक, बरोबर आहे की नाही. मग एखादा अधिकारी जर चांगलं काम करत नसेल तर ती योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही. परंतु जर आपल्याला संतोष भैयासारखे अधिकारी लाभले तर नक्कीच प्रत्येक योजनेचा प्रत्येक गरजू व्यक्तीला त्या ठिकाणी लाभ मिळेल आणि सर्वांचा फायदा होईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी. त्यानंतर आपल्याला आपल्या गावचे आदर्श असं व्यक्तिमत्व तलाठी संतोष भैया खैरनार या आपल्या समोर तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार. झोपले काय?
बरं, माझी ओळख झाली सगळ्यांना. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दररोज शाळेत यायचं आणि शिक्षकांनी जे सांगितलं जो अभ्यास तो त्याच दिवशी करायचा. आपण काय करतो की जाऊ दे उद्या करू, पुढं शिक्षक तपासणार आहे, परवा करू, मग ते असं मागं पडत चालतं. मग त्याच्यानंतर कधी वाटतं जाऊ द्या ना, आता एक चॅप्टर स्किप, म्हणजे एक चॅप्टर नाही केला ना काय होणार आहे, एक धडा नाही केला नाही काय होणार आहे. तर असं कधीच करायचं नाही. दररोजचा अभ्यास दररोज करायचा. आणि शिक्षक तर मला एवढे छान लाभलेले. आता मी ज्यावेळेस होतो या शाळेमध्ये तर 7वीला मला जसे आंबिलके सर होते, तर मला प्रत्येक शिक्षकामध्ये आंबिलके सर दिसत आहे सध्या. तर कसं आहे, तुम्ही मोठे होशाल तर आपल्यात कमी राहते आत्मविश्वासाची. आपण हुशार सगळेच आहे, फक्त आपल्यात आत्मविश्वास नसतो. आपण जिथून आलेलो आहे ग्रामीण भागातून, आणि ज्यावेळेस तुम्ही शिक्षणाला जाशाल शहरी भागामध्ये त्यावेळेस आपल्यामध्ये फक्त आत्मविश्वास नसतो. तर खरंच शिक्षकांसाठी एकदा टाळ्या करा. कारण बस तर आत्मविश्वास फार गरजेचा असतो. कारण तुम्ही ज्यावेळेस मोठे होशाल आणि समोर याच्यामध्ये जासाल शहरामध्ये, तर तुमच्यामध्ये हुशारी असते परंतु आत्मविश्वास नसतो आणि आपण मागे मागे पडत जातो. तर माझ्या बाबतीत पण तसंच झालं थोडंफार. त्याच्यानंतर मी थोडं स्वतःला सुधारलं. कसं आपल्यामध्ये आत्मविश्वास नसतो. आणि ह्यो जो कार्यक्रम आहे जो तुम्ही आता ह्यो घेताय तो खरंच खूप कौतुकास्पद आहे. तर मला वाटतं शिक्षक लोक खूप छान भेटलेले तुम्हाला. आणि दररोजचा अभ्यास बस मी जसं पहिलं सांगितल्याप्रमाणे दररोजचा अभ्यास दररोज, आणि शिस्त पाळायची. सगळ्यात महत्त्वाची जीवनामध्ये शिस्त आहे. आता तुम्ही खूप छोटे मोठे वाक्य काही बोलणार नाही मी, पण जे शिक्षक सांगतील तेवढं करा, बस एवढंच महत्त्वाचं आहे. दादांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले जे काही मुलं आहे या मुलांना या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय केलं वा, यासाठी फक्त आम्हाला थोडक्यात ही माहिती द्यावी. सर्वप्रथम आज जो कार्यक्रम आयोजन केलं त्याबद्दल मी मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन करतो. कारण या कार्यक्रमामुळं आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा जागृत होते की आपल्याला पुढे काय करायचे काय निघणं. हे असे जे कार्यक्रम पूर्वी नव्हते, त्याच्यामुळं मुलांना हे समजून सांगणारे प्रेरित करणारे कार्यक्रम कोणी घेत नव्हते, कारण त्यावेळेची परिस्थिती तशी होती. दुसरं असं की ज्यावेळेस मी आर्मीमध्ये गेलो त्यावेळेस थोडी परिस्थिती वाईट, सगळ्यात नोकरी पण वाईट, पण चांगली, वाईट असून चांगली होती. तर खूप त्रास होत होतो. आणि त्यावेळी विचार केला मी आपले दिवस आपल्या पाल्याला नको यायला पाहिजे, त्यांना कुठेतरी आपल्यापेक्षा मोठा अधिकारी बनवतो. मग तिथे सुरुवात केली. आता आमची जॉईंट फॅमिली तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. काही लोक काय करतात फक्त आपल्या मुलांसाठी फक्त, तसं नाही करायचं. त्याची आपले जे भाऊ आहे आपण लहानपणी जसं राहतो तसं मोठ्यापणी पण राहिलं पाहिजे. आणि त्यांची परिस्थिती जर मी तिकडे लक्ष नसतं दिलं त्यांची मुलं कुठतरी आज तिकडं. पण मी काय ठरवलं, कारण की एक म्हण आहे, एका घरासाठी एका माणसाचं बलिदान केलं तरी चालतं, एका गावासाठी एका घराचं बलिदान केलं तरी चालतं, आणि एका देशासाठी एका गावाने जरी बलिदान दिलं की चांगलं असतं. ते जागा पकडून आपलं जे काय व्हायचं ते झालं आता. पण आपले जे पाल्ले 5 आमचे सगळे 10 पाल्ले होते, 4 मुली 6 मुलं. तर सर्वांना अशी एकच इच्छा होती की यांना कुठेतरी मोठं करायचं, आपल्यापेक्षा मोठं करायचं. त्या परिस्थितीत आता थोडं यश मिळू लागलं. आता एक MBBS 2 BMS अशा पदावर जातील ते आता थोड्या दिवसामध्ये. आणि राहिलं 2 ते बसलेले समोर ते त्यांना पण त्याच मार्गाने लावायचं आहे. आणि हाच मुद्दा होता माझा. धन्यवाद. बघा या ठिकाणी दादांनी अतिशय आपल्याला चांगल्या प्रकारचे या ठिकाणी मार्गदर्शन केलंय. बघा आपले मुलं ही आपली इस्टेट असते. जमीन हे ते याला काही महत्व नाहीये. आपले मुलं हे शिकले पाहिजे, ते कोणत्या तरी पदावर गेले पाहिजे, हीच खरी पालकाची इस्टेट आहे.
आणि त्यासाठी प्रत्येकाने मुलांनी सुद्धा आतापासूनच आपण काहीतरी व्हायला पाहिजे हे ध्येय आपण या ठिकाणी ठरवलं पाहिजे. याच्यासाठी काही नाही, त्यांनी आता आपल्याला संतोष भाईंनी सांगितलं स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त 5, 6, 7 या वर्गातील गणित, विज्ञान आणि इतिहास भूगोल हे जर चांगला अभ्यास जर झाला, तुम्हाला समजा इतिहास म्हणजे काय हा जर प्रश्न तुम्हाला आज पाठे आणि तो जर 4 वर्षांनी विचारला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. आतापासूनच जर तुम्ही इतिहास गणिताचे जे स्ट्रिक असतात बारीक बारीक आपले वर्ग घनमूळ हे ते पाठ जर झालं तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेला काही अडचण नाहीये. हाच आमचा या ठिकाणी या मुलाखतीचा उद्देश आहे की मुलांनी आपण काय केलं पाहिजे, पुढे होण्यासाठी काय तयारी केली पाहिजे आणि या व्यासपीठावरील जे आदर्श व्यक्ती आहे यांचं आपल्याला कशा पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी होईल हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. तरी आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या गावचे पोलीस पाटील आदरणीय, आपल्या सर्वांचे सन्माननीय रमेशदादा खैरनार या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपण ज्यांची या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे त्यांना काय खरं तर वेळ नव्हता, कालच आले ते, पण तरी पण त्यांनी आपल्या या सर्वांची विनंतीला मान देऊन आणि मुलाखतीला त्यांनी वेळ दिला आणि तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. असे संतोष भैया खैरनार यांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांचे गावातील बालपणीचे मित्र बालमित्र सोमनाथ शिवाजी वाघ, गणेश पुंडलिक भोजने आणि त्यांचा चुलत भाऊ विनोद कैलास खैरनार हे सुद्धा या ठिकाणी त्यांच्या बरोबर व्यासपीठावर उपस्थित झाले आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी संतोष भैयाची मुलाखत सगळ्यांनी शांतपणे ऐकली आणि त्या सगळ्यांचे या ठिकाणी शाळेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी शांतपणे त्यांचे विचार या ठिकाणी ऐकले, सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व शिक्षकांचे. आणि या ठिकाणी संतोष भैयाने आपल्या या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ आणलेला आहे. आता या ठिकाणी सर्वांना खाऊ वाटप होईल, तरी जागेवरच सगळ्यांनी या ठिकाणी थांबायचं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं या खाऊ दिल्याबद्दल स्वागत करायचं आहे.